बाळा, थांबशील का थोडा वेळ? आम्ही काय म्हणतोय ते ऐकशील का? तुझी काळजी वाटते म्हणून आज तुझ्याशी बोलावंसं वाटलं. तुला नेहमी प्रश्न पडतो बाळा, स्वामी, मी इतकं कष्ट करतो, इतकी मेहनत करतो, तरी देखील मला माझ्या कामामध्ये अपयश का येतं? ह्याच प्रश्नाचं उत्तर तुला देण्यासाठी मी आलो आहे बाळा. त्यामुळे व्हिडिओ स्क्रोल करू नको. हा शेवटपर्यंत बघ. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बाळा मिळतील. बाळा, तू एखादं काम हाती घेतल्यानंतर तुला असं वाटतं, हे काम होईल की नाही? हे काम कसं होणार? माझ्याकडून होईल की नाही? असे एक ना एक असे कित्येक प्रश्न तुझ्या मनात येतात. आणि अशावेळी तू तुझ्या स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागतो. तुझा स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागल्यानंतर तुझ्या मनात एक अनामिक भीती निर्माण होते आणि ह्या भीतीमुळे तुझ्या मनात एक प्रकारचा संघर्ष निर्माण होतो आणि तुझा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. या भीतीच्या छायेखाली, या संघर्षाच्या छायेखाली आणि कमी आत्मविश्वासात तू तुझं काम करत असतोस. मनात भीती ठेवून, ना की तुझा स्वतःवरचा विश्वास, ना की माझ्यावरचा विश्वास. फक्त तुला एक वाटत असतं, हे काम झालंच पाहिजे, हे काम झालंच पाहिजे. पण बाळा, तू तुझ्या मनाला एक प्रश्न विचारला आहेस का? मी हे जे काम करतो आहे, हे काम करताना माझा गुरु कोण आहे? मी कुणावरती विश्वास ठेवतो? जर हे आठवलं असशील, तर तुला भ्यायची काहीच गरज नाही. कारण बाळा, जो माझा भक्त असतो, जो माझ्या सानिध्यात असतो, त्याच्यावरती माझा वर्चस्व असतं. तो माझ्या छत्रछायेखाली असतो. त्याने फक्त त्याचं काम करायचं असतं. ते देखील स्वतःवरती विश्वास ठेवून आणि माझ्यावरती विश्वास ठेवून. मनात कोणतीही शंका ठेवायची नसते आणि ती चूक तू करतोस. तू जेव्हा काम करतो, तुझ्या मनात फक्त आणि फक्त भीती आणि असुरक्षितता असते. तुझ्या मनात माझ्याविषयी जर श्रद्धा आणि विश्वास असेल, तर तुझ्या मनात कधीच भीती येणार नाही. म्हणून बाळा, एक लक्षात ठेव, तू जेव्हा कोणतीही गोष्ट करायला जाशील, कोणतंही काम करायला जाशील, तेव्हा फक्त मला आठव. मग बघ, तुझ्या मनात कोणतीही भीती राहणार नाही. बाळा, आपण आपलं कर्म करायचं असतं. तू तुझ्या बाजूने 100% प्रयत्न कर. तुझा स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नको. माझ्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नको. मग बघ, तुझ्या कामामध्ये किती गती येते आणि तुला पटणार नाही, ते काम तुला किती वेगाने तू पूर्ण करशील. आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर तुला वाटेल, माझे स्वामी होते म्हणून हे झालं. पण तसं नाही बाळा. मी तर तुझ्या अंतर्मनात आहेच, पण तुझा माझ्यावरचा विश्वासच ते काम पूर्ण करून दाखवेल. म्हणून बाळा, कोणतंही काम करताना, मग ते छोटं असो अगर मोठं असो, सगळ्यात आधी माझं नामस्मरण कर. जेव्हा तू माझं नामस्मरण करशील, तेव्हा तुझ्या मनात एक सकारात्मक ऊर्जेची लहर निर्माण होईल आणि याच्यामुळे तुझ्या कामाला गती. मग तुझ्या वाटेत तुझ्या शत्रूंनी कितीही अडचणी निर्माण करू देत, तुला कोणीही अडवू शकणार नाही. कारण तुझ्यासोबत तुझा विश्वास आणि माझ्यावरचा विश्वास असणार आहे. म्हणून कितीही अडचण येऊ दे, कितीही मोठं संकट येऊ दे बाळा, स्वतःचा विश्वास कमी होऊ देऊ नको. तुझ्या मार्गावरती, तुझ्या यशावरती जळणारी खूप लोकं आहेत. त्यांच्यावर माझं लक्ष आहे. पण तू देखील सावध राहा आणि त्यांना त्यांचं कर्म करू दे. त्यांना त्यांच्या कर्माचं फळ नक्कीच मिळेल. मग ते चांगलं असेल तर चांगलं मिळेल, चुकीचं असेल तर चुकीचं मिळेल. कारण कर्माच्या फेऱ्यातून कुणीच चुकत नाही. साक्षात परमेश्वर देखील याच्यातून चुकलेला नाही. तुझ्या कामाबद्दलचा आत्मविश्वास हेच तुझ्यासाठी खूप मोठं शस्त्र आहे. हे शस्त्र जर तुझ्या हातात असेल तर जगातील कोणतीच ताकद तुला रोखू शकणार नाही. म्हणून बाळा, आता नव्याने सुरुवात कर. प्रत्येक संकटाला, प्रत्येक अडचणीला नव्या दमाने सामोरी जा. विजय तुझाच होईल.
कारण कर्म चांगलं केल्यानंतर अडचण कितीही मोठी असू दे, त्याला परमेश्वर साथ ही देतोच. हा व्हिडिओ जर तुझ्या काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नको.